ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहकार क्षेत्रामधील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी प्रणित सहकार पॅनलनं बाजी मारल्याचं चित्र सुरुवातीला समोर आलं होतं। वर्षानुवर्ष या बँकेवर बहुजन विकास आघाडीचंच वर्चस्व राहिलं होतं। मात्र यंदा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीनं विशेष दृष्टी दाखवली आणि लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती। तर भाजपचे 8 आणि शिवसेनेचे 5 असे मिळून 13 संचालक निवडून आलेले आहेत आणि महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे आता अध्यक्षपदाचा निर्णय वरिष्ठ नेत्यांची चर्चा करूनच घेतला जाईल। ठाणे जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे या बँकेमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अशी असणारी परिस्थिती वर्षानुवर्ष आहे। त्या ठिकाणी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेजी हे ठरवतील कोणाचा पहिल्यांदा, भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा का शिवसेना। भारतीय जनता पार्टीचे 8 जिंकून आलेत आणि शिवसेनेचे 5 जिंकून आलेत, त्यामुळे 13 आलेले आहेत। स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे खात्रीने या सगळ्या गोष्टी भविष्यात होतील, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही।